V7 न्यूज चेहरा नव्या युगाचा। नमस्कार, माझं नाव चंद्रकांत लासुरे। आताच जसं दिवाळीच्या सणामध्ये अनधिकृतपणे फटाक्याची विक्री चालू आहे, आजही सगळीकडे जे नाशिक महानगरपालिका पोलीस आयुक्तालयातर्फे जे फटाक्याचे परवाने दिलेले ते टोटल अनधिकृतपणे आहे। हे मी स्वतः CP साहेबांना प्रत्यक्ष भेटलो, महानगरपालिका आयुक्त मॅडम त्यांना पण प्रत्यक्ष भेटलो, त्यांच्या निदर्शनास आणलेले। त्यांनी आता समिती संबंधित विभागाकडे ते प्रकरण पुढे फॉलो केलेले आहे। तर सगळ्यात पहिलं त्याचा नियम असा असतो की ज्या ठिकाणी फटाक्याचं दुकान आहे ते त्या ठिकाणी इमारतीमध्ये म्हणजे रहिवासी इमारतीमध्ये दुकान नसावे असं महानगरपालिकाने एक्सक्लुसिव्ह ॲक्टमध्ये नमूद असताना आजही त्यांनी अनधिकृतपणे म्हणजे आर्थिक व्यवहार झालेला आहे असं मी जाहीरपणे सांगतो। त्या खुल्लेआम त्यांनी परवाना दिलेला आहे, कोणी नाशिक पोलीस आयुक्तालय आणि महानगरपालिका अग्निशमन विभाग। दुसरी गोष्ट, त्या दुकानांमध्ये कुठल्याही प्रकारचा जो फायर हे राहतो, फायर अलार्म, फायर सेफ्टी, फायर फायटिंग, त्याचे जे इन्स्ट्रुमेंट आहे त्यांच्या एकाही दुकानात नाही आहे। यांनी कुठलाही तपास केलेला नाही आहे। मी तपासासाठी त्यांच्याकडे अर्ज केला तर त्यांना म्हणे आम्ही तपास करत नाही असं मला उत्तर दिलेलं आहे। त्याप्रमाणे त्यांनी असाच परवाना दिला आहे म्हणजे न तपास करता। तिसरी गोष्ट, जेव्हा इथे एक सावित्री फटाके एक दुकान आहे, त्या दुकानाला मी तक्रार दिल्यानंतर संबंधित पोलिसांनी त्यांच्यावरती एक नोटीस पाठवली का हे तुमचं दुकान बंद का करण्यात येऊ। त्याच्या विरोधात, त्या नोटिसीच्या विरोधात स्वतः पोलीस आयुक्तांच्या विरोधात सावित्री फटाक्यांनी पोलीस कोर्टात केस दाखल केली। त्याच्यामध्ये या फटाकेचं दुकानवाला आहे जो सावित्री फटाका गोविंद शिरवळे, त्याच्यावरती 35 लोक मारल्याचा गुन्हा दाखल आहे, फटाक्यांमुळेच गुन्हा दाखल आहे, तरी त्यांना परवाना दिलेला आहे। हे चालू असताना, केस चालू असताना ही केस ज्याच्यावर 35 लोकांचा गुन्हा दाखल आहे आणि यांना पोलीस आयुक्तांनी दिलं, पोलिसांच्या विरोधात सावित्री फटाक्यांनी गुन्हा हे केलेलं आहे, कोर्टात केस दाखल केलेली। असे असताना स्वतः नाशिक महानगरपालिका त्यांनी पण परवाना दिलेला आहे। म्हणजे कुठलाही तपास, म्हणजे कोर्ट केस चालू असताना नाशिक महानगरपालिका कुठली अथॉरिटी आहे, हे मी स्वतः जो अग्निशमन विभाग आहे बैरागे साहेब त्यांच्या निदर्शनास आणलेले आहे। ते म्हणे मी तपास करतोय। तपासाचा भाग पण तुम्ही अग्निशमन परवाना देण्यासाठी एक प्रस्थापित करण्याचा अधिकार आणि विस्थापित करण्याचा अधिकार हे पोलिसांना असताना देखील हे कोणीही त्याचे म्हणजे कारवाई करत नाही। जोपर्यंत सरंगल साहेब होते त्यांच्या निदर्शनात आणलं, त्यांनी भरपूर दुकानं बंद केलेली आहे। आता तुमची मागणी काय? आता मागणी अशी आहे, जे अनधिकृत फटाके दुकानं आहे जे पण त्यांच्यावरती तुम्ही स्वतः तपास करावा। माझं मी त्यांना चॅलेंज देतो, स्वतः जे विभाग आहे, जे अग्निशमन विभाग आहे आणि महापालिका आणि पोलीस परवाना, त्यांना मी डायरेक्ट चॅलेंज करतो, बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला। तुम्ही स्वतः लाईव्ह बघा, त्या इमारतीमध्ये वरती फ्लॅट आहे, वरती रहिवासी राहतात, तुम्ही परवाना कसा काय दिला त्यांना? त्यांच्यावरती कारवाई हो। ज्यांनी परवाना दिला त्यांच्यावरती पोलीस आयुक्त आपण दखल घ्यावी, त्यांच्यावरती जो परवाना दिलेला आहे त्यांच्यावरती कारवाई व्हावी, ही माझी मागणी आहे।